अखेर बहुप्रतीक्षित असलेली मलंगडावरची फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे। त्यामुळे आता भाविकांचा मोठा ओघ सुरू राहणार आहे। या फ्युनिक्युलर रेल्वेसाठी आमदार किसन कथोरे यांनी मोठे प्रयत्न केलेले होते, त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, फ्युनिक्युलर रेल्वे अखेर सुरू झालेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे? सगळ्यात महत्त्वाचं, भारतामध्ये पहिली फ्युनिक्युलर मलंगडला व्हावी हे स्वप्न घेऊन स्वित्झर्लंडवरून आपण हा प्रकल्प आणला होता। मी अंबरनाथचा आमदार असताना या प्रकल्पाला आपण दिशा दिली होती, पण मध्ये एजन्सीने ते काम थांबवलं, फायनान्शियली ते अडकले आणि त्यामुळं पुन्हा त्याच्यामध्ये काही परवानग्या वगैरे अडकल्या। आता आम्हाला खूप चांगल्या प्रकारची एजन्सी मिळाली, लातुरे कंपनींनी खूप चांगलं काम केलं आणि त्याचं आता पूर्ण प्रोसिजर होऊन भाविकांना, यात्रेकरूंना खऱ्या अर्थाने मार्ग मोकळा झाला। साधारण किती भाविक आता इथे येतील आणि पर्यटनाच्या दृष्टीनं काय आपल्या आता विकासाचा काय इथे प्रयत्न राहतील? खरं म्हणजे इथं भाविक यायला एका तासाला 1200 भाविक वर जातील आणि 1200 खाली येतील। त्यामुळं दिवसाला किती, म्हणजे जर चांगल्या पद्धतीने चालली तर त्याला अजूनही दुसरे डबलचे करण्याची तयारी आपली आहे। त्यामुळं इथं काही अडचण राहणार नाही, भाविकांना सगळ्यात चांगलं काम होऊन जाईल। आणि विशेषतः पर्यटनाच्या बाबतीमध्ये वरच्या भागामध्ये आता हा मतदारसंघ आमच्या सुलभाताई गायकवाडांचा आहे, त्यांच्याबरोबर आम्ही दोघंही तिथं वरती डेव्हलपमेंटला लागणारा निधी राज्य सरकारकडून घेतला जाईल आणि पर्यटनाचा चांगला दर्जा दिला जाईल। नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते आमदार किसन कथोरे आणि आपण पाहिलं तर अखेर ही फ्युनिक्युलर रेल्वे सुरू झालेली आहे, त्यामुळे इथल्या पर्यटनाला आता मोठी चालना मिळणार आहे आणि विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्नसुद्धा केले जाणार आहेत। मयुरेश कडव, साम टीव्ही न्यूज, मलंगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।